नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने 2 लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत। यामध्ये पवित्र पोर्टलवरती टेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली। म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू जवळजवळ 11,000 शिक्षकांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि त्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आणि नंतर समुपदेशन प्रक्रियेसाठी या ठिकाणी डेट देण्यात आलेल्या। तर या ठिकाणी झालं काय की विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रक्रिया काही ठिकाणी ही पार पडली आणि त्यानंतर एक प्रसिद्धीपत्रक आलं। तर ते प्रसिद्धीपत्रक काय आहे ते पाहूया। उपरोक्त पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022च्या अंतर्गत यामध्ये दिनांक देण्यात आलेले आहे आणि उमेदवाराची कागदपत्र पडताळणीचे कामकाज पूर्ण झालेले असून कागदपत्र पडताळणी अंती जे उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा प्रसिद्धीपत्रक आहे म्हणून या ठिकाणी असा उल्लेख आहे, परंतु ज्या त्या आपापल्या जिल्ह्यांमध्ये असं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। सदर समुपदेशन प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे। कागदपत्र पडताळणी झाली आणि त्यानंतर पुढचा राऊंड असतो तो म्हणजे समुपदेशन प्रक्रिया। आता ही समुपदेशन प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे। तथापि सदर दिवशी घेतलेले समुपदेशन व वितरित केलेले नियुक्ती आदेश याद्वारे शासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत आहे। समुपदेशनाबाबत पुढील सूचना ईमेलद्वारे देण्यात येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। अशा प्रकारचा आदेश हे पत्र काढून देण्यात आलेले आहे। आता हे आदेश का देण्यात आलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी शिक्षकांच्या बदल्या झाल्याशिवाय नवीन शिक्षक भरती होणार नाही असं देखील सांगण्यात आलं होतं किंवा ते पद किती रिक्त आहेत बिंदू नामावलीमध्ये त्या ठिकाणी अडचण निर्माण होते आणि हे शासकीय कामकाज आहे। तर या कामकाजास्तव तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सगळ्या जिल्ह्यांना या ठिकाणी शिक्षक भरती ही स्थगित करण्यात आलेली आहे असा आदेश ह्या पत्राद्वारे काढण्यात आलेला आहे। आता हे जसं की सिंधुदुर्गचं पत्र आहे तसेच या ठिकाणी हे भंडारा जिल्हा परिषदेचं पत्र आहे, तसेच या ठिकाणी हे वर्धा जिल्हा परिषदेचं पत्र आहे। असं प्रत्येक जिल्हा परिषदेने आपापले आदेश या ठिकाणी काढलेले आहेत। आता प्रत्येक जिल्हा परिषदेने शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही ठिकाणी समुपदेशन प्रक्रिया प्रोसिजर चालू असताना नंतर हे असे आदेश का काढले तर महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक सादर करण्यात आलं होतं। ते आहे 11 तारखेला। यामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत म्हणजेच जे नवीन शिक्षक आहेत त्या शिक्षकांची पदभरती करण्यापूर्वी जे शिक्षक अतिरिक्त आहे किंवा ज्यांना बदल्या करायच्या आहेत ज्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं बदलीसाठी तर त्या शिक्षकांची बदली प्रक्रिया हे पहिली राबवणं गरजेचं आहे आणि ती राबवल्यानंतर उर्वरित मग शिक्षकांना त्या ठिकाणी पदभरती केली जाईल। शिक्षण अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलवर विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी ही विनंती। म्हणजेच या ठिकाणी प्रॉब्लेम दुसरा काहीच नाही, फक्त शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ह्या 11,000 उमेदवारांना 11,000 प्लस उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळेल। त्यांची निवड यादी तर झालेलीच आहे, अगदी अंतिम टप्प्यात आहेत सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी घाबरायचं काहीच कारण नाही किंवा कुठलीही निगेटिव्ह गोष्ट विचार करण्याची गरज नाही आहे। हे तात्पुरतं हे स्थगित करण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण देखील सांगण्यात आलेलं आहे की ज्या बदली प्रक्रिया आहे ती बदली प्रक्रिया राबवण्यासाठीचं हे परिपत्रक काढून त्यांनी हे समुपदेशन प्रक्रिया थांबवलेली आहे। यानंतर विद्यार्थ्यांचं समुपदेशन होईल आणि त्यांना नियुक्तीपत्र देखील दिलं जाईल। यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया। आता जी उर्वरित शिक्षक भरती आहेत जी बाकी आहे अजून त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 9वी ते 12वीच्या पदभरतीच्या संदर्भात। तर यामध्ये देखील शिक्षक पदभरतीच्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं होतं। त्यातील 3 नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे की मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे,
उर्दू माध्यमातील रिक्त पदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील 9वी ते 12वीची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहे. म्हणजे यावरती कामकाज चालू आहे. यानंतर 4 नंबरचा मुद्दा आहे, अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा. त्यामुळे अपेक्षित आहे की एवढ्या 2-3 दिवसामध्ये 9वी ते 12वीच्या त्या देखील शिक्षकांची यादी लवकरच लागेल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो कन्व्हर्जन राऊंड आहे त्या संबंधित या दुसऱ्या परिपत्रकामध्ये 4 नंबरचा पॉईंट नमूद करण्यात आलेला आहे की वरील बाबींमधून केवळ वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी म्हणजेच कन्व्हर्जन राऊंड पूर्वतयारी करीत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे. यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे काही मार्क्सवरून ज्यांचा चान्स हुकलेला आहे त्यांना या ठिकाणी नक्कीच चान्स भेटेल. म्हणजेच आता ज्या ठिकाणी शिक्षक भरती म्हणजेच पदस्थापना समुपदेशन जिल्ह्यांनी प्रत्येकाने काढलेले प्रसिद्धीपत्रक हे स्थगित करण्यासाठीचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याचं कारण फक्त एकमेव आहे की जिल्हा अंतर्गत बदली झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना म्हणजेच 11,000 प्लस विद्यार्थ्यांना यामध्ये नक्कीच न्याय भेटेल. टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उर्वरित शिक्षक भरती यामध्ये 9वी ते 12वीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांचा देखील काही 2-4 दिवसांमध्ये पवित्र पोर्टलवरती नक्कीच काही ना काही सूचना येईल आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कन्व्हर्जन राऊंड. ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अपेक्षा आहे की ह्या उरलेल्या 2-3 दिवसामध्ये निश्चितच पवित्र पोर्टलवर काहीतरी सूचना बघायला भेटेल आणि पुढची प्रक्रिया सुरू होईल.